आज लोकसभेच्या उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा टप्पा होता। पहिल्या टप्प्यातल्या मतदानाकरता आणि त्यामुळे सर्वत्र दिग्गज आपले अर्ज दाखल करताना दिसले आहेत। सोलापूरमध्ये सुद्धा अर्ज दाखल करण्यात आला। माणिकराव ठाकरेंची ही दृश्य आपण पाहतोय। अर्ज दाखल करताना कशा पद्धतीने शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। यवतमाळमधली ही दृश्य माणिकराव ठाकरेंनी सुद्धा अर्ज दाखल केला, तर माजी आमदार संदीप बजोरिया, मनोहर नाईक आणि अन्य नेते यांच्यासोबत ते अर्ज दाखल करताना दिसलेत। तर दुसरीकडे विद्यमान खासदार भावना गवळी यांनी सुद्धा अर्ज दाखल केलाय। युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे अर्ज भरताना उपस्थित होते। यावेळी जिल्ह्यातील दारूबंदी मोहिमेमध्ये काम करणाऱ्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। अमरावतीचे शिवसेना भाजप युतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ यांनी आज लोकसभा निवडणुकीकरता नामांकन अर्ज दाखल केला। यावेळी सेना भाजपकडून जोरदार शक्ती प्रदर्शन झालं। हजारो कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झालेले होते। या रॅलीमध्ये उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी विशेष उपस्थिती लावली होती। आता काहीशी वेगळी बातमी आहे। एअर इंडियाच्या तिकिटामागे व्हायब्रंट गुजरात आणि मोदी यांचे फोटो लावण्यात आले होते आणि हे सगळं बोर्डिंग पास एअर इंडियानं मागे घेतलेले आहेत। हे सगळे बोर्डिंग पास आचारसंहितेमुळे एअर इंडियानं हा निर्णय घेतला असल्याचं कळतंय, पण निवडणूक जाहीर झाल्यानंतर हे छापलेच कसे आणि का छापले गेले हा सवाल मात्र उपस्थित होतोय।